आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी। राज्यातील शेतकऱ्यांना 53,727 कोटींची भरपाई मिळणार आहे। कारण गेल्या 5 वर्षात 53,727 कोटींची भरपाई दिल्या जाण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। शेतकऱ्यांना 26,484 कोटी। अत्यंत आनंदाची आणि अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। आता जर तुम्ही पण पीक विमा योजनेची प्रतीक्षा करणारे शेतकरी असाल तर आता तुमची देखील पूर्णपणे प्रतीक्षा संपवली गेलेली आहे। आता तुम्हाला पण अजिबात चिंता करायची गरज राहिलेली नाहीये, कारण की आता पीक विमा योजनेचा दुसरा टप्पा देखील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार असून आता जर तुम्ही पण शेतकरी असाल तर तुम्हाला पण आता अजिबात चिंता करायची गरज राहिलेली नाहीये। तुमची पण आता पूर्णपणे चिंता मिटवली गेलेली आहे। आता जर तुम्ही पण असा विचार करत असाल की पीक विमा योजनेचा दुसरा टप्पा केव्हा मिळणार, तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुमची देखील पूर्णपणे चिंता मिटवली जाणार आहे। त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। पीक विमा आलेला आहे। आता राज्यभरातील पूर्णपणे शेतकऱ्यांसाठी ही बातमी अत्यंत आनंदाची बातमी आहे, कारण की पीक विमा योजनेचा दुसरा टप्पा वितरित करण्याचा हा सर्वात मोठा निर्णय घेण्यामध्ये आलेला आहे। त्यामुळे देखील उद्यापासून शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पीक विमा योजनेची रक्कम देखील जमा होण्यास सुरुवात देखील होणार असून त्यांची पण आता पूर्णपणे चिंता मिटवली गेलेली आहे। आता जर तुम्ही पण शेतकरी असाल आणि तुम्ही पण असा विचार करत असाल की पीक विमा केव्हा मिळणार, पीक विमा योजनेचा लाभ केव्हा मिळणार, तर आता तुम्हाला देखील या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्णपणे उत्तर मिळणार आहे। आता तुमची देखील पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे, असा राज्य सरकारचा हा सर्वात मोठा निर्णय झालेला आहे। आता जर तुम्ही पण शेतकरी असाल आणि तुम्ही पण पीक विमा भरला असेल, तुम्हाला पण वाटत असेल की पीक विमा योजनेची रक्कम देखील उद्या मिळणार, डीबीटीच्या माध्यमातून मिळणार, पण किती वाजून किती मिनिटांनी मिळणार, वेळ काय असणार, कोणत्या वेळेला रक्कम देखील मिळणार आहे, किती वाजून किती मिनिटांनी रक्कम मिळणार, डीबीटीच्या माध्यमातून रक्कम मिळणार आहे, पण डीबीटीचं बटन देखील राज्य सरकार केव्हा दाबणार आहे, पूर्णपणे अपडेट लगेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्णपणे बघायचा प्रयत्न करूया। फक्त आता 2 मिनिटं बघत चला। आता शेतकरी खूप दिवसापासून पीक विमा योजनेच्या दुसऱ्या टप्प्याची प्रतीक्षा करत होते। बऱ्याच दिवसापासून त्यांना देखील असा प्रश्न पडलेला होता की पीक विमा योजनेचा दुसरा टप्पा केव्हा मिळणार, शेतकऱ्यांची प्रतीक्षा पूर्णपणे केव्हा संपणार, दुसऱ्या टप्प्याची प्रतीक्षा शेतकरी आतुरतेने बघत होते। 2 ते 3 महिन्यापासून शेतकरी एकाच आशेला लागले होते, ती म्हणजे पीक विमा योजनेची प्रतीक्षा केव्हा संपणार। तर आता अखेर त्यांची प्रतीक्षा संपलेली आहे, कारण की आता पीक विमा योजना उद्यापासून देखील जमा होण्यास मान्यता मिळालेली असून उद्या या वेळेला तुम्हाला देखील पीक विमा योजनेची रक्कम देखील मिळणार आहे। त्यामुळे तुम्ही पण आता चिंता करू नका, तुमची पण आता चिंता पूर्णपणे मिटवली गेलेली आहे। तर चला ती वेळ बघू, पण तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवा, आता यामधून काही शेतकऱ्यांना बाद करण्यामध्ये आलेलं आहे। आता जर तुम्ही पण बाद झाला तर तुम्हाला देखील एकही रुपया दिला जाणार नाहीये। यामधून काही शेतकरी बाद करण्यामध्ये आलेलं आहे। आता जर तुम्ही पण हे कामे केलेले नसेल, जर तुमचे पण हे कामे अधुरे असेल तर तुम्हाला पण या ठिकाणून बाद करण्यामध्ये येईल आणि तुम्हाला पण एकही रुपया दिला जाणार नाहीये। त्यामुळे देखील तुम्ही पण ही गोष्ट काळजीपूर्वक लक्ष देत बघत चला, कारण की देखील पीक विमा योजनेची रक्कम देखील आता या शेतकऱ्यांना मिळणार नाहीये। या शेतकऱ्यांना आता पीक विमा योजनेतून थेट बाद केले जाणार आहे। यामुळे तुम्ही पण ही गोष्ट लक्षात घ्या, जर तुमच्याकडे पण हे 2 कागदपत्रे नसतील तर तुम्हाला पण एकही रुपया दिला जाणार नाहीये। म्हणून ते 2 महत्त्वाचे कागदपत्रे लवकर काढून घ्या, आजच काढून घ्या, कारण की आता उद्या देखील डीबीटीचं बटन दाबून शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून रक्कम मिळणार आहे। ती वेळ आपल्याकडे आलेली आहे, आपण ती वेळ लगेच या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया। त्यापूर्वी तुम्हाला ती 2 कामे 2 कागदपत्रे काढणं अत्यंत गरजेचे आहे, जेणेकरून तुम्हाला पण अडचणीचा बाधेचा सामना करावा नाही लागणार आणि डीबीटीच्या माध्यमातून डायरेक्ट
डायरेक्ट बेनिफिट देखील तुम्हाला मिळून जाणार आहे. जर आता तुम्ही पण पीक विमा भरलेला असेल, आता तुमच्यासाठी आनंदाची बातमी आलेलीच आहे. आता जर तुम्ही पण पीक विमा योजनेच्या दुसऱ्या टप्प्याची प्रतीक्षा करत असाल, दुसरा टप्पा केव्हा येणार असा विचार करत असाल, तर आता तुम्हाला पण चिंता करायची गरज नाही आहे. तुमची पूर्णपणे चिंता या ठिकाणी मिटवली गेलेली आहे. तर तुम्हाला फक्त आता ही 2 कागदपत्रे, ही 2 कामे करायचे सांगितलेले आहे. काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये वेळ ही या ठिकाणी पूर्णपणे स्पष्ट करण्यामध्ये आलेली आहे आणि त्याच वेळेला देखील DBTचं बटन दाबून तुम्हाला देखील पूर्णपणे रक्कम ती वेळेवर देखील मिळणार आहे. आता या ठिकाणी आपण ती वेळ बघणारच आहोत. त्याच वेळेला DBTचं बटन दाबून शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती रकमेला मान्यता देखील देण्यामध्ये येणार आहे. तर चला लगेच या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून लगेच वेळ बघू. त्यानंतर आपण ते 2 कामे बघू, ते 2 कागदपत्रे बघू, जेणेकरून तुम्ही पण ते लवकरात लवकर पूर्ण करून टाका. जर तुमचे ते अधुरे असतील तर ते 2 महत्त्वाचे कामे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे तुम्ही पण ते लवकरात लवकर पूर्ण करून टाका, नाहीतर तुम्हाला पीक विमा योजनेचा एकही रुपया मिळणार नाही आणि तुम्हाला पण थेट बाद करण्यामध्ये येईल. तर ते 2 कामे बघू, त्यापूर्वी आपण ती वेळ बघू. कोणती वेळ असणार, कोणत्या वेळेला रक्कम येणार, तर ती वेळ 5ची असणार. 5 वाजता देखील तुम्हाला DBTच्या माध्यमातून ही रक्कम मिळणार आहे. आता या ठिकाणी आपल्यासमोर काही महत्त्वाचे जिल्हे पण असणार आहे. आता त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची जी प्रतीक्षा संपलेली आहे, म्हणजेच की आता या 17 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पूर्णपणे आता प्रतीक्षा संपवली गेलेली आहे. या 17 जिल्ह्यामध्ये जर तुम्ही पण राहत असाल तर तुम्हाला पण चिंता करायची गरज नाही आहे. जर आता तुमच्या पण डोक्यामध्ये असा प्रश्न असेल की आपला जिल्हा या 17 जिल्ह्याच्या यादीमध्ये आहे की नाही आहे, असा विचार जर तुम्ही पण करत असाल तर कमेंट करा फक्त तुमचा जिल्हा. त्या कमेंटच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला कळवू की तुमचा जिल्हा या 17 जिल्ह्याच्या यादीमध्ये आहे की नाही आहे. म्हणजेच की तुम्हाला पण पीक विमा मिळणार आहे की नाही मिळणार आज आणि उद्या या 2 दिवसामध्ये, तेही तुम्हाला नक्की देखील त्या कमेंटच्या माध्यमातून कळवू. हे 17 महत्त्वाचे जिल्हे अत्यंत गरजेचे आहे आणि यामध्ये तुमचा जिल्हा असणं गरजेचे आहे. त्यामुळे कमेंट करा, महत्त्वाची कमेंट देखील तुमची मान्य केली जाईल आणि देखील कमेंट तुम्हाला केली जाईल. आता शेतकऱ्यांना ही 2 महत्त्वाची कामे करायला सांगितलेली आहे. ज्या ज्या शेतकऱ्यांची 2 कागदपत्रे असो किंवा ही 2 कामे असो ही पूर्ण नसेल तर त्यांना थेट या ठिकाणाहून बाद करण्यामध्ये येणार आहे. त्यामुळे तुम्ही पण लवकरातल्या लवकर ही 2 महत्त्वाची कामे पूर्ण करून टाकावी, जेणेकरून तुम्हाला पण या ठिकाणाहून बाद करण्यामध्ये येणार नाही आणि पीक विमा योजनेची रक्कम तुम्हाला थेट मिळेल. जर तुमचे पण हे कामे अधुरे आहे तर तुम्ही पण लवकरात लवकर करून टाकावे. जर तुमच्याकडे फार्मर ID नसेल तर तुम्हाला पण लवकरात लवकर फार्मर ID काढावी लागेल, जेणेकरून तुम्हाला पण पीक विमा योजनेची रक्कम देखील मिळेल. फार्मर ID लवकरात लवकर काढावी. दुसरं म्हणजे eKYC होय. आता eKYC करणं देखील शेतकऱ्यांना आवश्यक आहे. त्यामुळे तुम्ही पण लवकरात लवकर eKYC करावी. भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. हे 2 कामे करायला अजिबात विसरू नका आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करणं तर अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे लगेच करून टाका सबस्क्राईब.